राम जय राम कोदंड राम जय जय श्री राम रामा मूला रंपा शुभरूपा हे सुत मंगल पूर्ण आरती श्री राम जय राम जगदपि राम आरती श्री राम मंगल सागरण अगणित राम राम जय जय श्री राम मंगल श्री राम जय 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 श्री राम रामचंद्र की जय हनुमान की जय आर्य सनातन वेद हिंदू धर्म की जय शास्त्रामध्ये भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुष्यंती गावा परोपकारार्थमिदं शरीरम। हिंदू धर्मामध्ये सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकाराच करून आपल्या धर्माचं रक्षण करावं आज महत्त्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष त्याचा मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावं या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीरामनवमीच्या एक दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असती त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीची जयंतीची दिवस। त्या दिवशी जगामध्ये दोनच देव दिसतात एक सूर्य आणि अग्नी। अग्नीच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं ज्ञान प्राप्त व्हावं सर्व प्रकारची बाधा निवारण होऊन धर्माचं रक्षण व्हावं या उद्देशाने गेल्या 5 वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा आलेल्या सर्व युवकांनी त्या गोमवनामध्ये 5 एप्रिलच्या रोजी सायंकाळी उपस्थित राहावं आपणही यावं सोबत आजूबाजू असलेल्या सर्व हिंदू परिवाराला सुद्धा या गोमवनामध्ये घेऊन यावं सहभाग होण्याकरिता। गोमवनवरती बसण्याकरिता कुठल्याही प्रकारचा रक्कम राहणार नाही पैसा राहणार नाही फक्त त्या ठिकाणी येऊन पूजेचा गोमवनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो। व्यसनाचं प्रमाण नसतंय फक्त हिंदूंच्या सणामध्ये उत्सवामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त असतं ते व्यसन रोखण्याचं काम आपण गेल्या 5 वर्षांपासून हिंदू पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा कसा करायचा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण गेल्या 5 वर्षापासून करतोय। आपण होमहवनाचा कार्यक्रम करतो महाराज त्याचे प्रमुख आहेत कमीत कमी 200 ते 250 जोडपे त्या हवनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि शेकडो हिंदू बांधव त्या कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असतात। यानंतर या जे 7-8 दिवस आपले असतात की गोरक्षणाचा विषय असेल लवजाचा विषय असेल या विषयामध्ये आता इतके तरुण पोरं आकर्षित झालेले आहेत गोरक्षणाच्या कार्यामध्ये लवजाच्या कार्यामध्ये आता पोरं जागृत झाले म्हणजे हिंदू जागा झाला त्याचा असा अर्थ आहे। हिंदू जेव्हा जागा होतो संपूर्ण विश्व म्हणजे जगामध्ये भगवा परीक्षेला राहत नाही त्यामुळे हिंदूंनी एकत्र येणं आणि एकत्र येऊन सण साजरा करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। तर श्रीराम जन्मोत्सव समिती एक छोटंसं महामंडळ आहे त्या महामंडळाच्या वतीनं आपण हिंदुत्व कसं टिकवायचं धर्माचं कार्य कसं करायचं धर्म कसं टिकवून ठेवायचं हे कार्य आपण गेल्या 5 वर्षापासून करू लागलो। तर या कार्याला संपूर्ण शहरातून आपल्याला चांगला हातभार लागत आहे आणि लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे। नुसतं आपण हवन कार्यक्रम किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम करून उत्सव साजरा करायचा नाही तर श्रीरामाची व्याख्या प्रभू श्रीरामाने कशा पद्धतीनं राक्षसांचा नरसंहार केला त्याच पद्धतीनं आजच्या कलियुगामध्ये जे राक्षस आपल्या हिंदू धर्मावर उठलेत त्यांचा नायनाट आपल्याला करण्यासाठी समितीची स्थापना झाली। या समितीच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाज आपल्या शहरातील हिंदू बांधव एक होऊन पुढे असेच कार्य करावं